तर हा कांदा मी गॅसवरती भाजून घेते, चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा. आणि इकडे गॅसवरती मी 2 टमॅटो शिजवायला ठेवलेत. आपल्याला टमॅटो, कांदा आणि काजू याची आपल्याला ग्रेव्ही करून घ्यायची आहे. तर टमॅटो शिजवून घेणार मी. आणि पनीर आहे, हे आपल्याला पनीर भाजून घ्यायचं आहे, तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे पनीर. आपला कांदा भाजून तयार आहे बघा तुम्ही. आता हा कांदा मी काढून घेते. याच तव्यामध्ये आपल्याला पनीर फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे थोडंसं भाजून घेते पनीर पण. आणि इकडे आपले टमॅटो शिजलेत, याची आपल्याला ग्रेव्ही करायची आहे. आता गॅस बंद करते मी. आपला कांदा, याच्यामध्ये बघा कांदा, काजूचे 4-5 तुकडे घातलेत मी आणि 5-6 खोबऱ्याचे पण तुकडे घातलेत मी, सुकं खोबरं. हे पण मी भाजून घेतले, छान लाल होईपर्यंत भाजले मी. आता हे मी साईडला काढते. ह्याच्यामध्येच आपल्याला पनीर पण भाजून घ्यायचं आहे. कांदा मी असं साईडला काढून घेतलं, लाल होईपर्यंत कांदा भाजायचा बघा. कांदा, 4-5 खोबऱ्याचे तुकडे आणि 4-5 काजू घेतलेत मी. आता आपल्याला पनीर पण भाजून घ्यायचं. भेटू नंतर. पनीर बघा भाजून घेतले मी, असं भाजून घ्यायचं पनीर. आता हे आपले टमाटे शिजवलेत, हे मी थंड करून घेतलेत आणि टमाट्याचे आपल्याला साल काढायचे. हे बघा अशी निघते पण एका हाताने, अशी साल काढायची. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला टमाट्याची ग्रेव्ही करून घ्यायची आहे. ग्रेव्ही तयार आहे टमाट्याची. आता आपल्याला दुसरा मसाला करायचा, जे मी मगाशी कांदा, काजू, खोबरं, कोथिंबीर हे आता आपल्याला बारीक करून घ्यायचे मिक्सरला. आपला मसाला तयार आहे. हा सुहाना पनीर मसाल्याचं एक पॅकेट घ्यायचं. हे आपल्याला या वाटीमध्ये भिजत घालायचं पाण्यामध्ये. असं आपल्याला पनीर मसाला पाण्यामध्ये भिजत घातलाय. हा आता मी पनीरसाठी लागणारा मसाला बघा, घरगुती आपला मसाला, म्हणजे चटणी घेतली आहे मी, आमची घाटी चटणी. हा पनीर एव्हरेस्ट मसाला घेतला आहे आणि लाल मिरची पावडर कलरसाठी आपल्याला फक्त वापरायचे. आता गॅसवरती मी कढई ठेवली आहे आणि याच्यामध्ये मी तेल घातलं आहे. थोडंसं तेल जास्तच घातलं मी, भाजीसाठी तेल थोडं जास्त लागतं. तर आपण ह्याच्यामध्ये अगोदर हे अद्रक लसूणची पेस्ट घालणार आहोत. पेस्ट भाजली की आपल्याला टोमॅटो प्युरी घालायची. आपण अद्रक लसूण अगोदर का भाजला, कारण ते जर आपण आधी टमाटे टाकला असता, म्हणजे टमाटे प्युरी घातली असती, त्याच्यानंतर मग अद्रक लसूणची पेस्ट घातली असती तर नसती भाजली बरोबर, कारण ह्या टमाट्याला पाणी असतं ना त्याच्यामुळे. तर आता हे आपण हे आधी अद्रक लसूणची पेस्ट टाकून त्याच्यानंतर हा टमाट्याची प्युरी टाकून भाजून घ्यायचं, तळून घ्यायचं तेलामध्ये. टमाट्यातलं हे सगळं पाणी आटलं पाहिजे, म्हणजे इथला आंबटपणा निघून जातो.
तर आपला टॅमॅटोची ग्रेव्ही चांगली भाजली आहे. तर आपण ह्याच्यामध्ये तेलामध्ये हा मसाला घालूया. आपला मसाला भाजलाय तेलामध्ये. बघा कलर किती छान सुटला. आता आपल्याला जो आपण वाटण करून घेतलेला हे आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे. दाखवते. मसाला आपला चांगला भाजला आहे. ह्याच्यामध्ये मिरची पण टाकते मी. एकच मिरची घेतली मी, ह्याच्यात घालायची. आणि हा आपण पनीर, सुहाना पनीर मसाला भिजत घातलेला तो पण ह्याच्यात. हा आपला मसाला भाजलाय बघा चांगला. ह्याच्यामध्ये आपल्याला भाजलेले वाटाणे घालायचे. तर तुम्ही बोलशील वाटाणे एवढाच घातला, कारण वाटाणे कोण खाणार नाही. मी आपला असं शोसाठी घातलाय, थोडासा फ्लेवर येईल वाटाण्याचा म्हणून घातलाय. त्याच्यानंतर आपल्याला पाणी घालते. चिमटभर साखर टाकायची आपल्याला, थोडी मीठ घालायचं. पनीर जे आपण भाजून घेतलं, त्याचे काप करून घेतल्यात पनीरचे बघा असे छोटे छोटे. हे पण याच्यात घालून देऊ. झाकण ठेवून आपली पनीरची भाजी तयार आहे. बघा तुम्ही, खूप छान कलर आलाय, मस्त.